जशी तुमची सकाळ ठरवते ना, की तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे, तशीच तुमची एक शांत संध्याकाळ ठरवते, की तुमची सकाळ शांत आणि स्ट्रेस फ्री कशी होईल ते. परफेक्ट रुटीन असणं गरजेचं नाही, पण छोट्या चांगल्या सवयी असतात ना, तर ते आपल्या जीवनात मोठा बदल घडवतात. आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये केलेले छोटे-छोटे बदल असतात ना, तर तेच आपल्याला हॅपी, फ्रेश आणि स्ट्रेस फ्री ठेवतात. आपल्याला आपलं स्वतःचं असं एक रुटीन असावं कधी वाटतं सांगा? की जेव्हा कामं वेळेत होत नाहीत त्यामुळे चिडचिड होते किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ न मिळाल्यामुळे हेल्थचे प्रॉब्लेम सुरू होतात. तेव्हा आपल्याला जाणवतं की काहीतरी थोडासा बदल आपल्या रुटीनमध्ये करायला पाहिजे. चला आता संध्याकाळचे 5:30 झालेत. एक छोटासा चेंज मी केला आहे तो म्हणजे सध्या ग्रीन टी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे चहा पूर्णपणे बंद केला आहे असं नाही. पण आता उन्हाळा आहे त्यामुळे चहाची एवढी गरज भासत नाही. आणि माझं वजन पण थोडंसं वाढलं आहे त्याच्यामुळे म्हटलं ग्रीन टी घ्यायला सुरुवात करूयात. बघूयात काय फरक पडतो. खरं तर आपण गृहिणींचं किंवा स्त्रियांचं संध्याकाळचं रुटीन हे थोड्याफार फरकानं सेमच असतं. पण संध्याकाळचा जो वेळ असतो ना, तर तो कसा युटिलाइज करायचा तर त्याच्यामध्ये मी अधूनमधून थोडेसे चेंजेस करत असते. तर सकाळी मॉर्निंग वॉकला जाते आणि नाही जमलं तर घरी योगा करते. पण संध्याकाळीसुद्धा आता सध्या जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी संध्याकाळीसुद्धा चालायला जाते. आणि आता उन्हाळा आहे तर तुम्ही बघितलं तर मी किती लूज ड्रेस घातलेला. तर चालायला गेल्यानंतर थोडेसे लूज कपडे असले ना की कम्फर्टेबल वाटतात. आणि हे जे गार्डन आहे ते थोडंसं लांब आहे आणि तिथून येईपर्यंतच खूपच उशीर झाला. आल्यानंतर लगेचच दिवाबत्ती केली. संध्याकाळी जेव्हा आपण घरामध्ये दिवा लावतो असं धूपदीप लावतो ना तर घरातलं वातावरण एकदम सात्विक पॉझिटिव्ह होऊन जातं. खरं तर जेव्हा कधी बाहेर जायचं असतं तेव्हा थोडीफार मी स्वयंपाकाची तयारी करते. म्हणजे कुकर वगैरे लावून जाते पण आज कुकर वगैरे लावलेला नव्हता. भाजी निवडून ठेवली आहे. मेथीची भाजी आहे ती निवडून ठेवली आहे. आणि संध्याकाळी स्वयंपाकाचा खरंच खूप कंटाळा येतो आणि उन्हाळ्यात तर जरा जास्तीच. आणि काय करायचं स्वयंपाकाला याचा विचार करण्यातच खूप जास्तीचा वेळ जातो. त्यामुळं दुपारीच ठरवून ठेवलं ना की काय बनवायचं आहे तर पटपट स्वयंपाक होऊन जातो. तर पटकन आता कुकर लावते. मेथीची भाजी, वरण आणि नाचणीची भाकरी असं साधं सिंपलच जेवण बनवणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी ना सिंपल असं प्लॅनिंग केलं ना म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड मेनू नाही ठेवायचा. एकदम सोपं आणि हेल्दी कसं काय बनवता येईल ते बघायचं. कारण की संध्याकाळपर्यंत आपण सुद्धा कंटाळलेलंच असतो. त्यात आणि जास्ती सागर संगीत असं काही बनवायचं म्हटलं ना की मग आपली सुद्धा चिडचिड होते. खरं तर संध्याकाळी हे हलकं फुलकं असंच खायला पाहिजे. पण खूप वेळा तरी आपण संध्याकाळचं जेवण सागर संगीत बनवत असतो. म्हणजे सकाळी चपाती भाजी वगैरे बनवली की असं वाटतं मग संध्याकाळी काहीतरी चांगलं बनवावं. म्हणजे थोडंसं टेस्टी, चमचमीत वगैरे. म्हणजे मी सुद्धा पूर्वी अशी करायची. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं करण्यामध्ये आपली एनर्जी खूप वाया जाते. आणि एवढं करूनसुद्धा त्यातून फायदा काहीच नाही. म्हणजे ते हेल्दी नसतंच. म्हणून मग शक्यतो संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जे जेवण असतं ना तर ते हलकं फुलकं असं ठेवायचं. आता जेव्हा संध्याकाळीसुद्धा पालेभाजी करायची असते तर तिचंसुद्धा निवडणं वगैरे आलं. पण ते जर दुपारी करून ठेवलं तर संध्याकाळचं जेवण करायला मग जास्ती त्रासदायक वाटत नाही. खरं तर आपापल्या एजनुसार किंवा आपल्या फॅमिलीनुसार प्रत्येकाचं संध्याकाळचं रुटीन असतं ते वेगळं असतं. म्हणजे जेव्हा मुलं लहान असतात ना, म्हणजे जेव्हा मुलं लहान असतील शाळेत जाणारी तर त्यांच्या अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्यायचं असतं. मग त्यासाठी सुद्धा संध्याकाळचा थोडासा वेळ द्यावा लागतो. पण एक गोष्ट मात्र कॉमन असते ती म्हणजे स्वयंपाक करणं. त्यामुळं थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागलं ना की लवकर जेवण आटपतं. मग लवकर जेवण केलं की आपल्याला तेवढा वेळ जास्तीचा मिळतो. म्हणजे माझा प्रयत्न असतो की 8:30च्या आधीच जेवण करायचं. जर का उशीर झाला जेवायला म्हणजे 9:30 वगैरे वाजता जर जेवण केलं तर तिथून पुढे आवरायला खूपच उशीर होऊन जातो. आणि मग आपली पण दगदग होते. आणि मग सकाळचं सुद्धा आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू शकत नाही की सकाळला काय करायचं आहे किंवा त्यासाठीची थोडीशी तयारी असते तर ती करायची की जेणेकरून सकाळची धावपळ थोडीशी कमी होईल. म्हणजे बघा कधी बाजारात वगैरे जायचं असेल तेव्हा तर मी 5:30लाच स्वयंपाकाला सुरुवात करते. वाटल्यास मग भाकरी किंवा चपाती करायची असेल तर ते करणं ठेवते. कारण आल्यानंतर करायचा खूपच कंटाळा येतो. कारण बघा दिवसभर सगळी कामं करून आपण संध्याकाळपर्यंत थकून जातो. पण संध्याकाळचा थोडासा वेळ जो असतो ना तर तो स्मार्टपणे वापरला तर आपलं मनसुद्धा शांत राहतं. आपल्या मैत्रिणींची कमेंट होती की मॉर्निंग रुटीन दाखवा, इव्हिनिंग रुटीन किंवा दिवसभराचं रुटीन दाखवा. तर म्हटलं चला आज इव्हिनिंग रुटीन शेअर करूया. खरं तर आजचा व्हिडिओ करायचं असं प्लॅनिंग नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी मी गावाला जाणार होते. म्हणजे सासरकडची यात्रा आहे तर तिकडे जाणार होते. मग 3-4 दिवस तिकडेच राहणार होते. त्यामुळे म्हटलं चला आजच व्हिडिओ शूट करून ठेवूयात. कारण कुठे असं आपण बाहेर गेलो ना की 3-4 दिवस म्हटलं की 5-6 दिवस तर त्याच्यात जातातच. कारण मग प्रत्येक वेळेला शूट करणं जमतंच असं नाही. तर आता नाचणीची भाकरी केली बघितलीत, मेथीची भाजी आणि वरण केलं आहे. खरं सांगू का मला वरण पहिलं अजिबात आवडायचं नाही. त्याऐवजी आमटी आवडायची. म्हणजे मी वरण करायची पण स्वतःसाठी त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची आणि आमटी बनवायची.
म्हणजे आधी मी खूपच तिखट खायचे, पण आता ते बंद केलं आहे. चला तर जेवण झाल्यानंतर ओटा आवरायला घेतला, कारण की ओटा जर क्लीन असला ना तरच सकाळी फ्रेश वाटतं, आणि ओट्यावर जर पसारा पडलेला असला ना की कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही. आणि शिवाय ओटा जर आवरलेला नसला ना, व्यवस्थित क्लीन नसला की मग कॉकरोचसुद्धा येतात. खरं तर आपण सगळ्याजणी हे करतो, पण बघा जेव्हा जेवायला आपल्याला उशीर होतो ना, तर तेव्हा या सगळ्या गोष्टी करायचा खरंच खूप कंटाळा येतो. म्हणजे दिसायला ही गोष्ट एवढी छोटीशी दिसत असली ना, तरीसुद्धा ती करायचा कंटाळा येतो. त्याच्यामुळेच वेळच्या वेळी जर आपण लवकर आवरलं ना, तर आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहतं. माझी एक मैत्रीण मला एकदा बोललेली की मी 9:30ला किचन बंद करते. मी तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिली. म्हटलं कसं काय? तर म्हणाले की मी घरातल्या सगळ्यांना हा नियमच घालून दिला आहे की वेळेवर जेवायला घरी यायचं संध्याकाळी 9:30ला मी किचन बंद करणार. ऐकायला थोडंसं ऑकवर्डच वाटलं मला हे. नंतर तिनं सांगितलं की एवढा सगळा स्वयंपाक करून खरंच कंटाळून जाते, आणि मग प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेला जरी यायला लागला तर त्या वेळेनुसार मला ॲडजस्ट करायला लागतं, आणि मग तिचं रुटीन बिघडून जायचं. आणि खरंच कधी कधी घरातल्यांना सुद्धा शिस्त लावणं खूप गरजेचं असतं. पण तसं बघायला गेलं तर आजकाल कामाच्या प्रत्येकाच्या वेळा असतात, तर त्या वेगवेगळ्या असतात घरी येण्याच्या. तसं असेल तर ठीक आहे, पण उगाचच बाहेर फिरण्यात टाईमपास करून उशिरा जेवण्यात काही पॉईंट नाही. तर बोलता बोलता बघितलं की किचन क्लीन केलं आणि मटका भरून ठेवला पाण्याचा. म्हणजे रात्रभर पाणी थंड होतं, आणि फ्रीजपेक्षा मातीच्या भांड्यातलं पाणी कधीही चांगलं. आणि जर आपल्याला हेल्थ आपली चांगली ठेवायची असेल तर काही गोष्टी या कराव्या लागतात, जसं की सकाळ उठून मेथीचं पाणी किंवा ड्रायफ्रूट्स भिजवलेले असतात तर ते घेणं. त्याच्यानंतर डिटॉक्स वॉटर तयार करायचं. आणि उन्हाळा आहे तर रोजच्या रोज दही हे लावलं जातं, पण कालचं दही शिल्लक आहे, आणि उद्या तर मी गावी जाणार आहे, त्याच्यामुळं मग मी आता दही नाही लावलं आहे. आणि स्वयंपाक आणि किचन लवकर आवरलं गेलं ना तरच या गोष्टी कराव्याशा वाटतात, नाहीतर मग एकदा उशीर झाला की मग कंटाळा येतो. तर हे जे डिटॉक्स वॉटर मी बनवते ना, तर त्याच्यामध्ये सब्जा टाकला, तर सब्जा असाच नाही टाकायचा, थोडंसं चहाच्या गाळणीमध्ये घ्यायचा, धुवून घ्यायचा, आणि मग तो बॉटलमध्ये टाकायचा. चला तर हेल्दी, शांत आणि स्ट्रेस फ्री, धावपळ नसलेल्या सकाळसाठी ही सगळी प्रिपरेशन करून ठेवावी लागते. चला तर साधारण असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि त्याचा जाता लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओला हाईप जरूर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.